तर अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी भाजपनेही 4 नावांची घोषणा आज केली। यातलं रामदास आठवलेंचं नाव आधीच नक्की झालं होतं। अपेक्षेनुसार ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनाही पक्षानं संधी दिली आहे। उरलेली 2 नावं मात्र काहीशी अपरिचित आहेत। आपल्या उमेदवार निवडीतून भाजपनं सोशल आणि जिओलॉजिकल बॅलन्स साधलाय। बघूया हा रिपोर्ट। राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंग केलंय। वाट्याला आलेल्या 4 जागांवर पक्षानं एक दलित, एक धनगर, एक आदिवासी आणि एक मराठा उमेदवार दिलाय। याशिवाय कोकण, मराठवाडा आणि विदर्भातून उमेदवारी देत प्रादेशिक समतोल राखण्याचाही प्रयत्न झाल्याचं दिसतंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे नेते असले तरी पुन्हा एकदा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जातील। नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि मला राज्यसभा मिळवून देण्यामध्ये देवेंद्रजीचा फार मोठा वाटा आहे। म्हणजे मी तर अनेक वेळेला काढलेला आहे काँग्रेसवाल्यांचा काटा, त्यामुळं मला राज्यसभा ते देण्यामध्ये आहे देवेंद्रजींचा वाटा। मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांना पक्षानं संधी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना वडकुते हे विधान परिषदेचे आमदार होते। 2019 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले। 2021 मध्ये त्यांनी हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष या नात्यानं निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली। मला तर रडू कोसळते, कारण एक कधीच विचार न केलेल्या माणसाला आज या ठिकाणी देशातल्या उच्च हाऊसमध्ये मला न मागता न कळवता अक्षरशः एक सरप्राईज भेट त्यांनी मला दिली। या पदाचा उपयोग शेवटच्या घटकापर्यंत करेन मी। माझ्या घरामध्ये मला खायापुरतं सगळं आहे, एकही या पदाचा 1 रुपया कमवण्यासाठी मी हे पद वापरणार नाही। नागपूरच्या माया इवनाते या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात। 2002 साली भाजप नगरसेवक, 2007 साली नागपूरच्या महापौर, 2012 साली भाजप प्रदेश उपाध्यक्ष अशी पदं त्यांनी भूषवली आहेत। 2017 मध्ये राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सदस्य अशी त्यांची चढती कारकीर्द राहिली आहे। अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीत मायाताई प्रभाग 12 मधून निवडून आल्या आहेत। आमच्या समाजातली महिला एक सर्वोच्च पदावर बसत आहे आणि याकरिता आम्ही सर्व खूप आनंदित होतो। परंतु आज तसंच महाराष्ट्रामध्ये एक इतकी मोठी जबाबदारी आज आदिवासी समाजाला न्याय दिलेला आहे एक राज्यसभेत मला पाठवून। रामराव वडकुते आणि माया इवनाते ही नावं महाराष्ट्राला फारशी माहिती नसली तरी भाजपचे 4थे उमेदवार मात्र संपूर्ण राज्याला परिचित आहेत। भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे। अनेक वर्ष केलेल्या कामाला पक्षानं दिलेली ही पावती असल्याचं मानलं जात आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत विनोद तावडे हे तयार झालेत। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर ते पक्षाचं काम करतायत। बिहारचे निवडणूक प्रभारी या नात्यानं अँटी इन्कम्पन्सी मोडून काढत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी करून दाखवली आहे। 4 समाजांचे आणि राज्याच्या 4 विभागांमधून उमेदवार देत भाजपनं सामाजिक आणि भौगोलिक समतोल अचूक साधलाय। नाही, बिलकुल हे एक चांगलं सोशल इंजिनिअरिंग केलं आहे। सगळ्या समाजाचं समतोल आणि सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या प्रकारचं राज्यसभेचं या 4ही उमेदवारांची निवड भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। धनगर समाज असतील, मायक्रो ओबीसी समाज असणार किंवा महाराष्ट्राचा आवाज ते तिथे राज्यसभेत उचलतील। निश्चित एक चांगली निवड या माध्यमातून केलेली आहे। माधवचा प्रयोग करून माळी, धनगर आणि वंजारी ही ओबीसी मतं आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आलं। त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊन माधवम मतांची बेगमी करण्याचा प्रयत्नही भाजपने केला। निवडणुका असो की पक्षातली पदं, जातीपातींचं मायक्रो मॅनेजमेंट करण्यावर भाजपने कायमच भर दिलाय। आता राज्यसभा उमेदवारीच्या निमित्ताने भाजपने केलेलं हे सोशल इंजिनिअरिंग महत्त्वाचं मानलं जात आहे। राज्यसभेची निवडणूक ही राज्यसभेची फक्त नाही आहे, त्यातनं उद्याच्या लोकसभेला, उद्याच्या असेंब्लीला पण याचा फायदा होत असतो। हे सगळं लक्षात घेऊन ही उमेदवारी दिली जाते आणि त्यामुळे वेगवेगळ्या जातीच्या लोकांना त्या भागात तरी प्रतिनिधित्व दिलं जातं आणि म्हणूनच ते त्या ठिकाणचे उमेदवार तशा चष्म्यातनं पाहिलं तर मग आपल्याला ते सोपं असं वाटायला लागतं।
मराठा, दलित, धनगर आणि आदिवासी या 4 समाजांचा मिळून राज्याच्या लोकसंख्येत 50 ते 55% वाटा आहे. आगामी काळात निर्णायक ठरू शकणारी मतं आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा हा आणखी एक प्रयत्न आहे. अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.